श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 14। चित्रबाहू राजाची गोष्ट। पूर्वी सौभाग्य नगरीत चित्रबाहू नावाचा एक राजा होता। तो शूरवीर, शील संपन्न आणि दीनदयाळू असा प्रजाप्रिय होता। त्याची राणी चंद्रकला ही पतिव्रता, सुंदर व सुशील होती। एके दिवशी अगस्ती मुनी त्या राजाकडे आले। राजाने त्याचे सन्मानपूर्वक स्वागत केले। गप्पा गोष्टी झाल्यानंतर राजा म्हणाला, मुनिवर्य, माझे हे राज्य मी आपणास अर्पण करतो आणि आम्ही उभयंता पुढील काही काळ मोक्ष मार्गासाठी तपश्चर्या वगैरे करतो। अरे मला काय करायचे हे राजवैभव, मी आपला आहे तसाच बरा आहे आणि तू म्हणतोस मोक्ष मार्गासाठी तपश्चर्या वगैरे। छे छे, अरे पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे तुम्हा उभयतांना हे राजवैभव, सुख संपन्नता लाभली आहे। या वैभवाचा उपयोग करून तुम्ही काही व्रते दाने करा, म्हणजे त्या योगे तुम्ही मोक्षपदी पोहोचाल। ते उपाय मी तुम्हाला सांगेन, तसे वागा म्हणजे झाले। अगस्ती मुनींच्या त्या बोलण्याने राजा राणीला खूप आनंद झाला। मग राजाने हात जोडून विचारले, मुनिवर्य, आमच्या पूर्वजन्मी आम्ही कोणती पुण्याई केली आणि मग त्या पुण्याईमुळे आम्हाला या जन्मी हे राजवैभव कसे प्राप्त झाले? अगस्ती मुनी म्हणाले, राजा, तुमच्या पूर्वजन्माची कथाच सांगतो, ती उभयता शांतपणे ऐका। चमत्कार नावाच्या नगरीत मणिग्रीव नावाचा एक श्रीमंत गृहस्थ राहत होता। त्याची वर्तणूक अत्यंत वाईट होती। धनसंपत्तीच्या जोरावर तो वाटेल तसे अनाचार करत असे। त्याची बायको सुंदरी नेहमी त्याला चांगले वागण्याचा उपदेश करी, पण छे, तिचे काहीही न ऐकता तो मणिग्रीव अत्यंत उन्मत्तपणाने नाही ती कर्मे करीत असे। अनेकांना तो छळायचा। मणिग्रीवाच्या या छळाला गावचे लोक तर कंटाळलेच, पण त्याच्या उन्मत्तपणाच्या वार्ता थेट राजदरबारी गेल्या। राजाने मणिग्रीवाच्या घरावर जप्ती नेऊन सारे धन नेले आणि मणिग्रीवाला आपल्या राज्यातून हाकलून लावले। मग तो मणिग्रीव रानावनातून भटकू लागला। त्याच्याबरोबर त्याची बायको सुंदरी होतीच। कंदमुळे आणि शिकारीवर निर्वाह करून ती दोघे जंगलातील एका ओढ्याकाठी झोपडीत राहू लागली। आता त्या मणिग्रीवाची पूर्वीची मस्ती मावळली होती। तो आता शांत बनला होता। पत्नी सुंदरी त्याला वारंवार धीर देत होती। तो पश्चातापाने पोळला होता। तशातच एके दिवशी एक चांगला योग आला। उग्रदेव नावाचा एक तपस्वी प्रयाग यात्रेला जात होता। रस्ता चुकून तो त्या जंगलात आला। तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता। मूर्छा येऊन तो जमिनीवर पडला। सहजच मणिग्रीवाने त्याला पाहिले आणि पाणी पाजून त्याला आपल्या झोपडीत आणले। मणिग्रीव आणि सुंदरी या उभयतांनी उग्रदेवांची खूपच सेवा केली, कंदमुळे खायला दिली। उग्रदेव म्हणाला, बाबा रे, तुमचे कल्याण हो, तुमच्या सेवेमुळे मी प्रसन्न झालो आहे। माझी प्रयाग यात्रा आज येथेच सुफळ झाली, पण तुम्ही उभयता इतकी चांगली माणसे असून देखील तुम्हाला हा वनवास का बरे? उग्रदेवाच्या या प्रश्नावर मणिग्रीवाने आपली सारी हकीकत सांगितली आणि हात जोडून विचारले, मुनिवर्य, झाले ते गेले, आता तरी पुढे आम्हाला सुखासमाधानाचे आयुष्य घालविता यावे आणि मरणोत्तर स्वर्गप्राप्ती व्हावी, म्हणून आम्ही कोणते उपाय करावे हे कृपा करून सांगावे। मग उग्रदेवाने मणिग्रीवाला अधिक मासातील व्रते, नियम, दीपदान वगैरे जे सांगितले ते पुढील 15व्या अध्यायात ऐकावे, असा विष्णूने लक्ष्मीला आग्रह केला। श्रीकृष्णार्पणमस्तु।